नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेचा आत्ताच लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये अत्यंत खूप जबरदस्त ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे की इकडे मात्र आता सावली आणि ते सुशीला एकत्र राहत आहे. पण सुशीलात मात्र बायकोसारखे काहीही गुण आता जेव्हा सावलीला बघवत नाही. बायको म्हणून तर दूर, पण ती ओवीला एक मुलगी म्हणून तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकत नाही. कारण आता सुशीला ही नाटक करते आणि ती नाटक म्हणून आता परफेक्ट वागू शकत नाही. तेव्हा कुठं ना कुठं इकडे आता सावलीला असं जाणवते की ओवीची आई सुशीला नसल्यासारखी का वागते. ती प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये जशी एक सून राहते, जशी एक बायको राहते, तशी का वागत नाही. हा प्रश्न आता जेव्हा सुशीला ती बघते तेव्हा समोर येते. पण मात्र आता दुसरीकडे त्याच प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आता सावलीसमोर जेव्हा इकडे ओवी लहान होती आणि ओवीचा जन्म झाला होता त्यावेळेसच आता इकडे एक स्वतःच्या गळ्यातील चेन आता ओवीच्या गळ्यात घातलेली असते आणि ओवीला घातलेल्या कपडे आता हे सावलीच्या हातात लागते आणि त्या एका चेनमुळे आणि एका त्या कपड्यामुळे आता ओवीच आपली मुलगी आहे हा खूप मोठा रहस्याचा पर्दाफाश आता स्वतः सुशीला आता इकडे सारंगची बायको नसल्याचं कबूल करते. तर दुसरीकडे खूप मोठा भयानक रहस्याचा उलगडा आता भैरवीने जरी हे लपून ठेवलं तरीसुद्धा आता सावलीसमोर त्या एका चेनमुळे आता ओवी आपलीच मुलगी आहे याचा पर्दाफाश झालेला असतो. तर सविस्तर आता या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे चला बघूया. इकडे मात्र आता सावली जेव्हा सुशीला बघते, आता सुशीला बघितल्यावर खूप दिवसांनी आपल्या मुलीला ती भेटते. पण मात्र आता मुलीचं प्रेम जे एका आई आणि मुलगी भेटते ते प्रेम आता इकडे सुशीला आणि ओवीमध्ये तिला जाणवत नाही. तेव्हा आता ती ओवीला बोलते की काय झालं, आज तू स्वतःच तयार होत आहेस, तुझी आई कुठं आहे आणि तुझी आई तुला तयार करून देत नाही का. त्यावर इकडे ओवी बोलते की नाही, माझी आई ना सावली काकू मला कधीच तयार करून देत नाही, माझे बाबाच करता. कारण बाबा जेवढं प्रेम करतात ना तेवढं कोणीही करत नाही, आई करत नाही माझ्यावरती. तेव्हा मात्र आता इकडे शंकेची पालवी तेव्हा आता सावलीच्या मनामध्ये फुटते. आता ती सारंगकडे जाते आणि आता सारंगला पुन्हा बोलते की सारंग उठा ना, बघा ना तुमची ओवी खूप एकटी पडली आणि सुशीलासुद्धा इथं आलेले आहे. बघा या दोघींचं तुमच्यावर खूप मोठं प्रेम आहे. सुशीलासाठी तरी तुम्ही उठा. खरं तिचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पण स्वतःच्या बायकोचं नाव ऐकून इकडे सारंग काहीही रिॲक्ट करत नाही. हा प्रश्नसुद्धा आता सावलीच्या मनात प्रश्न घर करून जाते. तेव्हा ती आता सकाळ झालेली असते आणि अभयला तयार केलेलं असतं. पण आता मंदिरामध्ये गेलेली असते ती म्हणजे अमृता, म्हणून आता ओवीची तयारीसुद्धा बाकी असते आणि सुशीला इकडे मोबाईल बघत असते. ती लक्षच विसरून जाते की एका आईचं कॅरेक्टर म्हणून तिला खोटं का होईना पण आता ओवीचे कपडे चेंज करून द्यायचे असते. तेव्हा आता ओवी इकडे घरभर अमृताला शोधत असते. अमृता आता मंदिरात गेलेली आहे असं सुशीला आता ओवीला सांगते आणि तिथून निघून जाते. आता दूरवर असलेली ही सावली आता सर्व काही बघते आणि ओवीकडे जाते आणि बोलते की काय झालं ओवी बळा, तू अमृताला का शोधते, अमृता वहिनीला का शोधते. तेव्हा ओवी बोलते की मला ना तयार व्हायचे आहे आणि माझे कपडेच मला मिळत नाही, की अमृता काकूने कुठं ठेवले काहीच मला कळत नाही आहे. तेव्हा आता इकडे लगेच सारंगच्या रूममध्येच आता ओवीला घेऊन जाते आणि आता तिथं सारंगच्या कपाटात आता शोधाशोध करते. तेव्हा आता एक बॉक्स असा दिसतो सारंगच्या कपाटमध्ये. तेव्हा आता ओवीला लगेच इकडे सावली बोलते की एक विचारू ओवी, या बॉक्समध्ये काय आहे असं. त्यावर आता ओवी बोलते, अगं माहिती आहे का तुला सावली टीचर, या बॉक्समध्ये माझ्या लहानपणीच्या आठवणी आहे, मी दाखवू, तुला आवडेल का माझ्या लहानपणीच्या गोष्टी आहे बघायला. तेव्हा आता सावली बोलते, अगं तुला स्कूलमध्ये जायचं आहे ना, मग त्यासाठी अगोदर तयार हो, त्यानंतर बघू. त्यावर आता इकडे पुन्हा ओवी बोलते की बघ ना, बाबांनी माझ्या लहानपणीच्या ह्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहे आणि बाबा मला नेहमी दाखवायच्या की मी एवढी छोटीशी बाहुली होती ना तेव्हा ह्या वस्तू तुझ्यासाठी म्हणजेच माझ्यासाठी होत्या.
तेव्हा इकडे आता तो बॉक्स लगेच ओवी काढते आणि सावलीसमोर काढते. तेव्हा आता सावलीला दाखवते की हे बघ, मी छोटी होती ना तेव्हा, मी जेव्हा झाली होती ना तेव्हा लगेच माझ्या बाबांनी या छोट्याशा टॉवेलमध्ये मला गुंडाळलं होतं आणि हा छोटासा ड्रेस मला घातला होता, म्हणून बाबांनी त्याला जपून ठेवलं आहे. आणि हे छोटीची चेन बाबाने खूप प्रेमाने माझ्यासाठी बनवली. आता ती चेन सावलीने बघता क्षणी खूप मोठा पर्दाफाश झालेला असतो. तेव्हा आता लगेच ती चेन बघते आणि आता तेव्हा चेन बघितल्यावर एकीकडे आता खूप विचार येते सावलीला की ही चेन तर मी जेव्हा मला 2 बाळ झाले होती तेव्हा मी एक चेन आता इकडे अभिरच्या गळ्यामध्ये घातलेली होती आणि दुसरी चेन मात्र आता अशीच माझ्या मुलीच्या गळ्यामध्ये घातलेली होती. आणि ती सेम चेन जी की मी माझ्या बाळांसाठी बनवून घेतली होती अगोदरच, बाळ होण्याच्या अगोदरच, आता ती सेम चेन ओवीकडे कशी काय? आणि तेव्हा आता लगेच त्या लॉकेटवरती जिथून ती बनवून घेतलेली असती चेन, आता त्या सोनाराचं जे काही दुकानाचं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा आता मात्र आता जो लहानपणी मुलीसाठी इकडे सावलीने कपडे घातलेले आहेत तेच कपडे आता सारंगने जपून ठेवलेलं असतं आणि त्याच कलरचा टॉवेल. त्यावर आता इकडे मात्र लगेच सुशीला येते आणि ओवीला आता तयार करण्याचं नाटक करते. तेव्हा मात्र आता प्रचंड ताण आलेला असतो सावलीच्या डोक्यावर की एवढा योगायोग कसा काय? जेव्हा मला मुलं झाली होती तेव्हा मी असेच कपडे माझ्या मुलांसाठी घेतले होते आणि सेम हेच तिन्ही, एक ती चेन आणि टॉवेल आणि मात्र तो ड्रेस सेम असा अभिरकडे सुद्धा आहे. आणि सावलीने म्हणजे सावलीला ओवीने सुद्धा असंच दाखवलेलं आहे सामान जे की अभिरकडे आहे. खरंच आता एवढा मोठा योगायोग कसा काय आहे हे रहस्य? तेव्हा आता हे लगेच ती विटू माऊलीकडे जाते आणि बोलते की माऊली, काहीही झालं तरी खरंच माझ्यापुढे एकीकडे एक प्रश्न पडला की ही जी काही सुशीला आहे ही बायकोसारखी सोबत राहत नाही आणि मात्र ओवीशी सुद्धा एक आईसारखी रिॲक्ट करत नाही. आणि ओवीने जे मला तिच्या लहानपणीचे दागिने आणि कपडे दाखवले त्यानुसार ओवी माझीच मुलगी आहे असं मला का वाटते? तेव्हा आता लगेच ओवी येते आणि सावली टीचरला मिठी मारते आणि बोलते की सावली टीचर येते मी. तेव्हा आता सावलीच्या लक्षात आलेलं असतं की जेव्हा तिचं बाळ जन्माला आलेलं होतं तेव्हा त्याच्या तळपायाच्या डाव्या बाजूला एक तीळ असतो आणि आता म्हणून ओवीतला शूज घालण्यासाठी आता सावली बाहेर जाते आणि बोलते की बाळा तुझा डावा पाय दाखव. तेव्हा आता सेम जसं की सावलीच्या मुलीच्या डाव्या पायाच्या वर तीळ होता तसाच आता तिला ओवीच्या पायावर सुद्धा दिसतो. तेव्हा मात्र आता सावली बोलते की नाही, एवढा योगायोग नसू शकते. खरंच ही मात्र ओवी माझीच मुलगी आहे. नाही, मला 100% माहिती झालं, कारण एवढा योगायोग कपडे, चैन आणि त्याच डाव्या पायावर जे माझं नुकतंच जन्मलेलं बाळ होतं त्याच्यासुद्धा डाव्या पायावरच असा तीळ होता जो की ओवीचा आहे. आणि आता जे काय आहे ना मला फक्त सारंग सांगू शकते. आता तेव्हा सारंगकडे ही सावली जाते आणि सांगते की सारंग, आज मी जे विचारणार आहे ना ते फक्त आपल्या दोघातच राहणार आहे. मला खरं सांगा की ओवी तुमची आणि सुशीलाची मुलगी आहे का? सांगा सारंग. आज एका आईला तिची मुलगी मिळालेली आहे. फक्त तुमच्या एका होकाराची मला खूप आवश्यकता आहे. उठा सारंग, तुम्ही असं नाही झोपू शकत. तेव्हा मात्र आता सारंग काही ना काही रिॲक्ट करू लागते. तेव्हाच मात्र आता जेव्हा सारंग शुद्धीवर येतो तेव्हा खूप मोठा रहस्याचा उलगडा होतो की सारंग स्वतः सांगतो की हो, मला ओवी सापडलेली आहे आणि ज्या दिवशी कॅम्पमध्ये तो गुंड मला भेटला होता त्या गुंडाजोडूनच मी मारपीट करून ओवीचा जीव वाचवलेला आहे. तेव्हा मात्र आता असं सारंगच्या तोंडून ऐकता क्षणी आता इकडे सावलीला 100% माहिती झालेलं आहे की ओवी ही तिची आणि सारंगचीच मुलगी आहे. अशा प्रकारे आता निहितीने खूप मोठा रहस्याचा पर्दाफाश करत आता सावलीसमोर खूप मोठं रहस्य आणलेलं आहे. तर बघत राहा सावल्याची जणू सावडी. आणि आत्ताच असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.